आज टिफिन करता बनवूया मस्त चमचमीत आलू मटर पुलाव. टिफिन करता बनवू शकता किंवा मग संध्याकाळच्या जेवणात एकच काही बनवायचं असेल तर असा हा चमचमीत आलू मटर पुलाव बनवायला सोपा आहे आणि पोटभरीचा पदार्थ आहे. वेगळं काही करायची गरज नाही. तर तेल गरम केलं आहे, त्यात घालायचे बटाटे. तर 4 बटाटे घेतले, जरा मोठेच कापलेत. बटाटे आपल्याला फ्राय करून घ्यायचे हलकासा त्याला रंग येतपर्यंत. नंतर त्यात मिरच्या घालायच्या 3-4 बारीक कापलेल्या, त्यासुद्धा परतून घ्यायच्या. नंतर त्यात आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची, तीसुद्धा 2-1 मिनिट आपण परतून घेऊया. 2 हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्या आणि 1 टोमॅटो घातला आहे. टोमॅटो जरा मोठाच कापला आहे. तर खडे मसाले मी घालायचं विसरले, तर मी आता घालते. पण खडे मसाले मात्र सुरुवातीला तेलात घालायचे आणि नंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं 1 मिनिटभर. नंतर त्यात घालायचं दही. तर अर्धा वाटी दही घातलं आहे. दही घालून मिक्स करायचं. 2-1 मिनिट आपण हे परतून घेऊया. तर 2 मिनिटानंतर आपण यात घालायचे वाटाणे. तर मी हा फ्रोझन वाटाणा घेतला आहे. यालासुद्धा 1 मिनिटभर आपण परतून घ्यायचं. नंतर घालायचे तांदूळ. तर 2 वाटी बासमती तांदूळ मी धुवून त्याला अर्धा तास भिजत घातले होते. तांदूळ घालायचे, मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यात घालायचा तळलेला कांदा घालून परत एकदा मिक्स करून घ्यायचं. वरनं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पाणी घालायचं. तर पाणी मात्र गरमच घालायचं. परत एकदा मिक्स करून घ्यायचं. गॅस थोडी वाढवून घ्यायची. उकळी आली की गॅस कमी करायचा. वरनं थोडं कोथिंबीर, तळलेला कांदा, काजू घालून भात मस्त 10 ते 15 मिनिटे आपण शिजवून घेऊया. तर इथे बघा चमचमीत मस्त असा आलू मटर पुलाव आपला तयार झालेला आहे. आणि आता हिवाळा आहे, मटर मस्त आल्यात बाजारात. तर असा हा टिफिन करता किंवा संध्याकाळच्या जेवणाकरता सुद्धा तुम्ही हा आलू मटर पुलाव बनवू शकता. बनवायला सोपा आहे आणि पोटभरीचा पदार्थ आहे. चला तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा.